रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अनिलजी परब साहेब, मंत्री महोदय सन्माननीय उदयजी सामंत, राज्यमंत्री महोदया अदिती तटकरे, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे साहेब, सन्माननीय आमदार भास्करी जाधव, सन्माननीय आमदार अर्जुन साळवी, सन्माननीय आमदार अनिकेतजी तटकरे, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब, युवा सेनेचे सरचिटणीस सन्माननीय अमोल भैया, आमचे मित्र विक्रांतजी जाधव, सचिनजी कदम, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित जमलेल्या सर्व जनसमूह बंधू भगिनी आणि मातांनो, माझ्या आयुष्यातला भावनिक आणि सर्वात महत्वाचा दिवस, माझ्या मतदारसंघामधील दापोली तालुक्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूप पुतळ्याची मागणी, गेले 30 वर्षाची मागणी आपण 3 वर्षात पूर्ण केली. माझ्यासाठी अतिशय भावनिक दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून हे स्वप्न पाहिलं, आज हे स्वप्न पूर्णत्वास गेलेलं आहे. त्याही पेक्षा महत्वाचं माझ्यासाठी, ज्यांची प्रेरणा घेऊन मी या दापोली मतदारसंघाच्या किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरलो, ते आमचे युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं. आपल्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्वाच्या असतात. राजकारणामध्ये फक्त 2 गोष्टी महत्वाच्या असतात, एक जनतेचा आशीर्वाद आणि नेत्यांचा आशीर्वाद. माझ्याकडे दोन्ही आहे, दोन्ही आहे माझ्याकडे. मला कसली चिंता नाही. मी फार संयमाने बोलणार आहे. मला कुठलंही ह्या कार्यक्रमाला गालबोट लागत असं कुठलंही काम आपल्या कोणाचे हस्ते होता कामा नये. माझी तुम्हाला विनंती आहे. आपण सर्व आलेलो आहोत, आपण सर्व इथं उपस्थित आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासाठी. आपण महाराजांसाठी आपण इथे आहोत. येता जाता मला या दापोली मतदारसंघासाठी माझी अनेक स्वप्न आहेत, माझे अनेक स्वप्न आहेत. आणि या स्वप्नाकडे ठेवलेले आज हे पहिलं पाऊल आहे, हे पहिलं यशस्वी पाऊल आहे. योगेश कदम इतपत थांबणार नाही. विकास दापोली मतदारसंघाचा करत राहणार. मी थांबणार नाहीये, मी थांबणार नाही. त्या गडाच्या पाठीवरती योगेश कदमचं नाव कुठे कोरले ह्याचं मला महत्व नाहीये. योगेश कदमचं नाव विश्वास आहे, मला विश्वास आहे. हे अशा गोष्टीने मला फरक पडत नसतो, माझ्या ह्याच्याने मला फरक पडत नसतो. आदित्य साहेबांकडे बघून मी राजकारणामध्ये आलो, आदित्य साहेबांकडे बघून मी राजकारणाकडे आलो. आज माझ्याकडे हा सुवर्णाक्षराने लिहिला गेला माझ्या आयुष्यामधला हा दिवस आहे. परंतु साहेब आमच्या अनेक मागण्या आहेत, मी अधिक काही बोलणार नाही. दापोली मतदारसंघामध्ये आज आपण पर्यटन मंत्री आहात, अदिती तटकरे देखील राज्यमंत्री इथे उपस्थित आहे. दोघांनाही माझी विनंती आहे, आमच्या मतदारसंघामध्ये असलेले किल्ले, गड किल्ले, पर्यटन विभागाकडे 3 किल्ले आहेत. एक किल्ले सुमारगड, एक किल्ले पालगड आणि एक दापोली मधला गोवा कोट किल्ला. हे 3ही किल्ले हे पर्यटन विभागाकडे आहेत. आपण त्वरित सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व विभाग आणि पर्यटन विभागाची बैठक लावावी. या 3ही किल्ल्यांचा विकास आज आपण इथे जाहीर करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आज महाराजांचा हस्त होत आहे. आम्हा सर्वांची अपेक्षा आहे, आम्हा सर्वांची अपेक्षा आहे या गड किल्ल्यांचा विकास आपण पर्यटन मंत्री असताना झाला तर आमच्यासाठी दुसरं कुठलं अजून देणं होणार नाही. माझी विनंती आज या व्यासपीठाच्या मी ह्या विकास कामांची मागणी आपल्या इथे समोर ठेवतोय. आणि आज दापोली मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं आहेत, आपण मार्गी लावली आहेत. मी आवर्जून उल्लेख करेन आदित्य साहेब, दापोली तालुक्यामध्ये 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं दर्जोन्नती करण्यासाठी आपण 20 कोटी 21 लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. 100 बेडचा आणलेला आहे, ते देखील पूर्ण होणार आहे येत्या काही दिवसातच. त्याचं देखील भूमिपूजन घ्यायचं, आपला सोहळा आपला आनंदाने पार पडायचा. खासदार आपण सगळ्यांनी यायचंय, मी निमंत्रण देईन, मी निमंत्रण दे, आपण सगळ्यांनी त्याला मान ठेवून यावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती असेल. मी अधिक काही बोलणार नाही. साहेब, आपलं आज महाविकास आघाडीचं सरकार आहे. सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. ह्या सरकारमध्ये मी पहिल्यांदा म्हणून आमदार होऊन गेलोय. हे माझं नशीब मी समजतो, हे माझं नशीब मी समजतो. आणि म्हणून हा पुतळा उभा करण्यासाठी अनेक जणांचे हातभार आहेत.
हा पुतळा उभा करण्यासाठी अनेक जणांनी हातभार लावलेला आहे. साहेब, हा पुतळा आपण CSR फंडामधला 50 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये विविध कंपन्यांमध्ये जमा करून आपण दापोली नगरपंचायतीकडे आपण वर्ग केले होते. 50 लाख मधून हा ब्रॉन्झचा 3.5 टनाचा 13.5 फुटाचा हा पुतळा आपण उभा केलेला आहे. सन्माननीय वायकर साहेब पालकमंत्री असताना त्यांच्याकडनं आपण जिल्हा नियोजन मधून 80 लाखाचा निधी आपण वर्ग करून घेतला होता. त्याच्यामध्ये सुशोभीकरण झालेलं आहे. आणि भाग 2 ज्याची आपण आता पाहणी केली, त्या भाग 2 साठी जवळपास 2.5 कोटीचा निधी आपण सध्या नगरविकास मंत्री यांच्याकडनं आपण महाविकास आघाडी सरकारतर्फे आपण आणलेले आहेत. आणि भाग 2चा देखील लवकरच भूमिपूजन होऊन त्याचा देखील शुभारंभ होणार आहे. ही शिवसृष्टी उभी राहणार आहे. दापोलीमध्ये येणारा वर्षामधला 5 ते 8 लाख पर्यटक हा या ठिकाणी थांबला पाहिजे. तो इथं ठिकाणी तासभर थांबला पाहिजे. इतके रोजगार निर्मिती झाली पाहिजे. या दृष्टीने आपण ही शिवसृष्टी उभी करतोय. त्यासाठी आपण देखील मला इथे बोलता बोललात योग्यशी निधी कमी पडला तर पर्यटन विभागाकडनं देखील मी तुम्हाला हवे एवढा निधी उपलब्ध करून देईन. आपण तिथे बोलण्यासाठी आपल्या मनापासून आभार मानतो. मी अधिक काही घेणार नाही. आज आपण इथे आलात, आपल्या शुभ हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. माझ्या आयुष्यामधला हा सुवर्णाक्षराने लिहिला गेलेला हा क्षण आहे. मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. आम्ही शिवसैनिक कधीही विसरणार नाही. आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.